मित्रांनो, आता आपण सेल्स बघूया इम्युन सिस्टीमचे. इम्युन सिस्टीम मध्ये मेनली दोन प्रकारचे सेल्स असतात, लिम्फोसाइट्स आणि दुसरे जे असतात ते अँटीजन प्रेझेंटिंग सेल. या दोघांविषयी आपण बोलूया एक एक करून. पहिले आहे लिम्फोसाइट्स. आता मित्रांनो, लिम्फोसाइट्स हे मेन सेल्स असतात, मेन बॅकबोन असतो इम्युन सिस्टीमचा. या सेल्समुळे ह्यांना ताकद येत असते आणि एक प्रतिकार शक्ती निर्माण होत असते. तर मित्रांनो, लिम्फोसाइट्स हे ब्लड मध्ये प्रेझेंट असतात आणि ब्लडचे जे पण काही सेल्स आहेत ते एका प्रोजेनायटर सेल्स पासून बनलेले असतात. आणि हा जो प्रोजेनायटर सेल आहे हा स्टेम सेल मधनं बनतो. आता स्टेम सेल म्हणली पर्टिक्युलरली हे बोन मॅरो मध्ये प्रेझेंट असतात. बोन मॅरो मध्ये हिमोसायटोब्लास्ट म्हणून सेल्स असतात, ज्याला स्टेम सेल्स म्हणलं जातं. आणि या पर्टिक्युलर स्टेम सेलचं वेगवेगळे सेल्स जे असतात, आरबीसीज, ब्लड प्लेटलेट्स, मोनोसाइट्स यांपासून निर्माण होतात. आणि यांपासूनच लिम्फोसाइट्स, जे की टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स हे सुद्धा उत्पन्न होतात. आता मित्रांनो, दोन प्रकारचे सेल्स असतात, टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स. हे विभाजित केलंय किंवा डिवाइड केलंय अकॉर्डिंग टू द्या मॅच्युरेशन प्रोसेस, की कुठल्या ऑर्गन मध्ये ते मॅच्युअर होतात. आता मित्रांनो, बोन मॅरो मधनं सेल्स बाहेर पडतात, म्हणजे मॅच्युरेशन होण्यासाठी सेल्स बाहेर पडतात. आणि काही सेल्स जे असतात ते लिम्फॉइड ऑर्गन्सला जातात, लिम्फॉइड टिश्यूजला जातात. फॉर एक्झाम्पल टॉन्सिल्स, पेयर्स पॅचेस, लिम्फ नोड्स या ठिकाणी जातात आणि त्यांचं मॅच्युरेशन होतं. आणि या सेल्सला बर्सल किंवा बी लिम्फोसाइट्स असं म्हणलं जातं. वाईल काही सेल्स जे असतात ते थायमस ग्लँडकडे जातात. आता थायमस मित्रांनो हा एक ग्लँड आहे, तुम्ही इकडे बघू शकता. हा एक छोटासा ग्लँड आहे जो की हार्टच्या वरती प्रेझेंट असतो. ओके, सो हा जो ग्लँड आहे यावरती एक थायमस म्हणून एक ग्लँड असतो, प्रेझेंट असतो. आणि यामध्ये टी लिम्फोसाइट जाऊन मॅच्युअर होतात. आता मॅच्युरेशन म्हणजे काय मित्रांनो? मॅच्युरेशन म्हणजे यामध्ये असे काही परिवर्तन होतात जे करून ते आपल्या सेल्सला, स्वतःच्या सेल्सला न मारता बाहेरचे जे सेल्स आहेत अँटीजन किंवा फॉरेन सेल्सले, त्यांना ओळखून त्यांना मारण्याची त्यामध्ये क्षमता येत असते आणि याला मॅच्युरेशन प्रोसेस म्हणलं जातं. सो दोन प्रकारचे सेल्स उत्पन्न होतात, ते म्हणजे थायमस मध्ये जे मॅच्युरेशन होतात त्याला टी लिम्फोसाइट्स म्हणलं जातं. वाईल बी लिम्फोसाइट्स जे बर्सल किंवा लिम्फॉइड टिश्यूज मध्ये, टॉन्सिल्स मध्ये, पेयर्स पॅचेस मध्ये ज्यांचं मॅच्युरेशन होतं त्याला बी लिम्फोसाइट्स असं म्हणलं जातं. एकदा का ह्यांचं मॅच्युरेशन झाल्यानंतर हे बॉडी फ्लुइड्स मध्ये म्हणजे ब्लड मध्ये सर्क्युलेट होत राहतात. आणि मित्रांनो, ह्यांपैकी बरेचसे जे सेल्स असतात ते लिम्फ नोड्स मध्ये, लिम्फ नोड्स असे तुम्ही इकडे बघू शकता पिक्चर मध्ये, काही लिम्फ नोड्स प्रेझेंट असतात, जसं अंडर आर्म्स, बोन मॅरोच्या इकडे इकडे तिकडे असे लिम्फ नोड्स प्रेझेंट असतात. आणि त्या लिम्फ नोड्स मध्ये हे राहत असतात, कुठले? टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स. आणि जेव्हा पण इन्फेक्शन झालं पर्टिक्युलर रिजन मध्ये तर तिकडे ते ट्रॅव्हल होतात. आता बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स हे दोघेही वेगवेगळ्या इम्युन सिस्टीमचे भाग आहेत. बी लिम्फोसाइट्स जे आहेत दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ह्युमरल किंवा अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम, ज्याला AMIS असंही म्हणलं जातं. वाईल टी लिम्फोसाइट जो आहे ते सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम साठी रिस्पॉन्सिबल आहे, ज्याला CMIS असंही म्हणलं जातं. या दोन्ही इम्युन सिस्टीमला गरज असते ती अँटीजनची. म्हणजे जेव्हा एकदा अँटीजन आला त्यांच्यासोबत हे इंटरॅक्ट करतात आणि इंटरॅक्ट केल्यानंतर एक इम्युन रिस्पॉन्स किंवा अँटीजेनिक स्टिम्युलस तयार होतो आणि हे ऍक्टिव्हेट होतात. मित्रांनो, आता आपण मेकॅनिझम बघूया टी लिम्फोसाइट्सचे. म्हणजे टी लिम्फोसाइट जेव्हा का अँटीजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा ऍक्च्युली काय होतं ते आपण जाणून घेऊया. आता मित्रांनो, टी लिम्फोसाइट जेव्हा का अँटीजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, जेव्हा तो ओळखतो की हा फॉरेन बॉडी आहे, ही आपल्या बॉडीची नाहीये, तेव्हा तो क्लोन होतात. म्हणजे त्याचे क्लोन्स होतात, म्हणजे तो डिवाइड होतो. डिवाइड होऊन चार प्रकारचे क्लोन होतात त्यामध्ये. आणि हे जे चार प्रकारचे सेल्स आहेत हे दिसायला एकमेकांची जवळीक असतात, म्हणजे एकसारखेच दिसायला असतात, पण त्यामध्ये फंक्शन वेगवेगळं असतं. ते फंक्शन आपण जाणून घेऊया काय असतं ते. पहिला जो आहे तो हेल्पर टी सेल्स आहे. हेल्पर टी सेल्स मित्रांनो एकदा ऍक्टिव्हेट झाल्यानंतर एक ग्रुप ऑफ कंपाऊंड्स रिलीज करतात, ज्याला लिम्फोकाइन्स म्हणलं जातं. आणि हे जे लिम्फोकाइन्स आहेत हे वेगवेगळ्या सेल्सला प्रॉलिफरेट करतात. फॉर एक्झाम्पल टी सेल्सला हे प्रॉलिफरेट करतात, त्यांच्यामध्ये विभाजन करण्याची क्षमता आणून देतात. किंवा बी लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफॅजेस तुम्ही इकडे बघू शकता, मॅक्रोफॅजेस आणि बी सेल्सला ते प्रवृत्त करतात की अँटीबॉडी सिक्रीट करा किंवा रिलीज करा. हे त्यांचं काम असतं हेल्पर टी सेल्सचं. नेक्स्ट आहे किलर टी सेल्स. किलर टी सेल्स किंवा सायटोटॉक्सिक टी सेल्स असंही म्हणलं जातं.
हे जे सेल्स असतात हे डायरेक्टली दुसऱ्या सेल्सला अटॅक करतात. हे दुसरे सेल्स जे असतात हे आयदर मायक्रोब्स असू शकतात, पॅथोजन्स असू शकतात किंवा स्वतःचे सेल्स जे कॅन्सरस बनलेले आहेत. कॅन्सरस म्हणजे कॅन्सरस सेल्स असे असतात आपल्या बॉडीमध्ये जे मध्ये ते कंट्रोल फॅशन मध्ये डिवाइड होत नाही. त्यांना कंट्रोल फॅशन मध्ये डिवाइड होण्याची जी क्षमता आहे त्यांची ती लूज झालेली असते आणि हे सेल्स कॅन्सर बनतात आणि ह्यांना डिस्ट्रॉय करणं गरजेचं असतं. म्हणून किलर टी सेल्स जे असतात हे ह्यांना सुद्धा डिस्ट्रॉय करतात. आणखीन काही सेल्स असतात फॉर एक्झाम्पल व्हायरस इन्फेक्टेड सेल. आतमध्ये व्हायरस असेल आणि बाहेरनं तो दिसत नाही, पण काही असे फॅक्टर्स असतात जे हे किलर टी सेल्स ऑब्झर्व करतात किंवा आयडेंटिफाय करतात आणि हे जे व्हायरस इन्फेक्टेड सेल्स आहेत ह्यांना सुद्धा डिस्ट्रॉय करायचं काम किलर टी सेल्सचं असतं. आता किलर टी सेल्स कसे डिस्ट्रॉय करतात ह्या सेल्सला? पहिले तर हे जाऊन बाइंड होतात त्या पर्टिक्युलर इन्फेक्टेड सेल्सला बाइंड होतात आणि एक ग्रुप ऑफ कंपाऊंड्स फॉर एक्झाम्पल परफोरिन्स असे प्रोटीन्स असतात जे दुसऱ्या सेलमध्ये जातात. दुसऱ्या सेल्समध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्यांचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे मोठे मोठे होल्स फॉर्म होतात आणि होल्स फॉर्म झाल्यामुळे तो जो सेल आहे तो डिस्ट्रॉय होतो आणि म्हणून ह्या सेल्सला सायटोटॉक्सिक सेल किंवा किलर टी सेल्स असं म्हणलं जातं. नेक्स्ट आहे सप्रेसर टी सेल्स. मित्रांनो, सप्रेसर टी सेल्स असे सेल्स असतात जे की अटॅक झालेला आहे ऑलरेडी आणि त्याला सप्रेस करायचं काम ह्यांचं असतं. याला सप्रेसर टी सेल्स म्हणतात आणि इम्युन सिस्टीमला हे सप्रेस करायचं काम करतात. नेक्स्ट आहे मेमरी टी सेल्स. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की एक्वायर्ड इम्युनिटी मध्ये मेमरी असते, म्हणजे जेव्हा आपण एक अँटीजन पहिल्यांदा इन्व्हेड करतो तेव्हा ती मेमरी ती स्टोअर केली जाते आणि पुढच्या वेळी जेव्हा तोच सेम अँटीजन पुन्हा एकदा इन्व्हेड करतो, पुन्हा एकदा हमला करतो, तर त्यावेळी तो जो रिस्पॉन्स असतो तो फास्ट असतो आणि स्ट्रॉंग असतो. आणि हे जे सेल्स आहेत त्याला मेमरी टी सेल्स म्हटलं जातं, जे की हे जो अटॅक ते रिटेन करतात, मेमरी लॉंग लास्टिंग ठेवतात आणि पुढे जाऊन प्रिझर्व करतात. आता मित्रांनो, आपण बी लिम्फोसाइटचं मेकॅनिझम बघूया तर कसे ऍक्टिव्हेट होतात. बी लिम्फोसाइट्स मेनली दोन प्रकारे ऍक्टिव्हेट होतात. पहिला जो आहे तो एका अँटीजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन आणि दुसरा जो आहे हेल्पर टी सेल्स त्यांना ऍक्टिव्हेट करतात. आणि एकदा का हे ऍक्टिव्हेट झाले तर हे मल्टिप्लाय होतात, म्हणजे ह्यांचं डिवायडेशन होतं आणि यामध्ये विभाजन होऊन क्लोन्स फॉर्म होतात. आणि हे जे क्लोन्स असतात मेनली दोन प्रकारचे असतात. एक जो असतो तो प्लाझ्मा सेल्स असतो, ज्यामध्ये कॅपॅसिटी असते अँटीबॉडीज सिक्रेट करायचे आणि हे जे अँटीबॉडीज सिक्रेट केलेले जातात हे मेनली ग्लायकोप्रोटीन असतं. यांचं जे स्ट्रक्चर आहे आपण पुढच्या भागामध्ये बघून घेऊया. हे प्लाझ्मा सेल्स जे असतात ते अँटीबॉडीज सिक्रेट करतात आणि हे अँटीबॉडीज ब्लड थ्रू सर्क्युलेट होत राहतात. दुसरा टाईपचा जो क्लोन आहे तो मेमरी सेल आहे, मेमरी बी सेल म्हटलं जातं. जसं मेमरी टी सेल असतो तसाच मेमरी बी सेल आणखी एक बनतो, ज्यामध्ये क्षमता असते की पुढच्या वेळी जर अँटीजन तोच अँटीजन पुन्हा एकदा इन्व्हेड करेल आपल्या इम्युन सिस्टीमला, तर तो अटॅक जो आहे तो स्ट्रॉंगर आणि फास्टर होईल. हे त्यांचं फंक्शन, मेन फंक्शन असतं. आता हे जे अँटीबॉडीज मित्रांनो बनलेले असतात हे पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होत राहतात आणि काही जे अँटीबॉडीज असतात ते सेल मेम्ब्रेनला अटॅच्ड असतात, वाईल काही जे असतात ते फ्रीली असतात. आणि जे फ्रीली अँटीबॉडीज असतात त्यांचं फंक्शन आपण बघून घेऊया. आता मित्रांनो, हे जे फ्री अँटीबॉडीज असतात मेनली ह्यांचं तीन फंक्शन असतं. पहिलं अग्लुटिनेशन, ऑप्सनायझेशन आणि न्यूट्रलायझेशन. हे एक रिॲक्शन असतात अँटीजन सोबत, जसे ज्या प्रकारे ते इंटरॅक्ट करतात त्या प्रकारे त्यांचं पुढे जाऊन डिवायडेशन होणार. आता मित्रांनो, अग्लुटिनेशन काय असतं? अग्लुटिनेशन मध्ये हा जो अँटीजन आहे तो पार्टिक्युलेट मॅटरचा असतो, म्हणजे तो वॉटर सोल्युबल नसतो, म्हणजे ब्लड मध्ये तो सोल्युबल नसतो. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, व्हायरसेस मध्ये जे सर्फेसेस असतात त्यांना जाऊन अँटीबॉडीज अटॅच होतात. अँटीबॉडीज अटॅच झाल्यानंतर हा जो पूर्ण एंटायर मास आहे, भरपूर ठिकाणी अँटीबॉडीज अटॅच होतात आणि अटॅच झाल्यानंतर हा प्रेसिपिटेट होतो, खाली येतो किंवा अग्लुटिनेट होतो आणि हा जो इमोबिलाइज मास आहे फायनली फॅगोसाइटोसिस म्हणजे फॅगोसाइट्स जे असतात किंवा मॅक्रोफाजेस जे असतात हे यांना एनगल्फ करून घेतात, याला अग्लुटिनेशन म्हणतात. दुसरे ऑप्सनायझेशन. ऑप्सनायझेशन मध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना कोटिंग होते. एक कोटिंग म्हणजे हे जे अँटीबॉडीज आहे त्यांना कोट करतात आणि कोट केल्यानंतर पुन्हा एकदा याचा फॅगोसाइटोसिस होतं किंवा फॅगोसाइटोसिस होतं, मॅक्रोफाजेस याला एनगल्फ करून टाकतात. तिसरे न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन मध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल काही बॅक्टेरिया असतात ते एंडोटॉक्सिन, एक्झोटॉक्सिन रिलीज करतात सेल्स मध्ये. ब्लड मध्ये काही प्रोटीन्स असतात ज्याला टॉक्सिन म्हटलं जातं, जे टॉक्सिक असू शकतात. हे जे टॉक्सिन्स आहे ह्याला न्यूट्रलाइज करायचं काम अँटीबॉडीज करतात. म्हणजे
हा जो टॉक्सिन आहे त्याला कोट फॉर्म होतो, म्हणजे अँटीबॉडीज जाऊन त्याला अटॅच होतात आणि अटॅच झाल्यानंतर ह्यांचं न्यूट्रलायझेशन होतं। नेक्स्ट आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल। मित्रांनो आपण बघितले सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम मध्ये दोन असतात, पहिले जे असतात लिम्फोसाइट्स आणि दुसरे जे असतात ते अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स असतात। आता मित्रांनो अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स असे सेल्स असतात जे की पॅथोजन जो आहे तो एनगल्फ करतात। एनगल्फ केल्यानंतर त्यांचं ब्रेकडाऊन होतं, म्हणजे त्यांचं फॅगोसाइटोसिस होतं। आतमध्ये या अँटीजन प्रेझेंटिंग सेलच्या आतमध्ये ह्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर ह्यांचे जे अँटीजन्स आहेत म्हणजे सरफेस प्रोटीन्स जे असतात हे पुन्हा एकदा बाहेर येतात आणि MHC अजून एक रिसेप्टर असतो अँटीजन प्रेझेंटिंग सेल वरती जो हे अँटीजन प्रेझेंट करतात। म्हणजे हे जे अँटीजन आहे प्रोसेस झाल्यानंतर हे अँटीजन प्रेझेंटिंग सेलच्या सरफेस वरती असे फ्लॅग दिसतात, म्हणजे हा सेल आहे ह्याच्यावरती एक रिसेप्टर आहे आणि या रिसेप्टर वरती जो एनगल्फ केलेला पॅथोजन आहे त्याचा एक छोटासा भाग प्रेझेंट केलेला आहे, म्हणजे त्यावरती चिटकलेला आहे आणि हा जो सेल आहे पुढे जाऊन टी हेल्पर सेलला हा अँटीजन प्रेझेंट करतो, म्हणजे हा अँटीजन त्याला देतो आणि सिग्नल देतो की हा जो अँटीजन आहे हा बाहेरचा आहे आणि तू ऍक्टिव्हेट वर आणि पुढची जी कारवाई आहे तू सुरू कर। सो अँटीजन प्रेझेंटिंग सेलचं काम असतं की अँटीजन प्रोसेस करणं, म्हणजे पहिलं तर अँटीजनला एनगल्फ करणं, त्याला प्रेझेंट करणं टी हेल्पर सेलला, हे अँटीजन प्रेझेंटिंग सेलचं काम असतं। वॅक्सिनेशन किंवा लसीकरण असंही म्हणलं जातं। आता मित्रांनो आपली जी बॉडीची इम्युन सिस्टीम आहे हा सदैव आपल्याला प्रोटेक्ट करत असते बाहेरच्या रोगांपासून। सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो पॅथोजन आहे हा बाहेर ठेवला जातो आणि जरी तो आत आल्यानंतर वेगवेगळे रिॲक्शन्स फॉर्म होतात, अँटीबॉडीज फॉर्म होतात, वेगवेगळ्या गोष्टी फॉर्म होतात आणि त्या पॅथोजनला किल करायचं काम आपला जो इम्युन सिस्टम आहे ते घडवून आणतो। पण काही असे पॅथोजन्स असतात, काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे की आपल्या इम्युन सिस्टीमला पण तोडून पुढे जाऊ शकतात आणि हे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात बेसिकली जे की आपले इम्युन सिस्टीम रेकग्नाइज नाही करू शकत किंवा त्यांना ओळखू नाही शकत, असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्युमन्स मध्ये डिझीज कॉज करू शकतात किंवा एक पर्टिक्युलर रोग कॉज करू शकतात। आता वॅक्सिनेशन एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण आपल्या इम्युन सिस्टीमला एक धडा शिकवतो की हा एक अँटीजन आतमध्ये आलेला आहे आणि हा अँटीजनच्या अगेन्स्ट तुला अँटीबॉडी प्रिपेअर करायची आहे। सो असा एक लेसन आपण शिकवत असतो आपल्या इम्युन सिस्टीमला आणि जे की एक वॅक्सिनेशन आहे। वॅक्सिनेशन मध्ये मित्रांनो मेनली हा इनऍक्टिव्हेटेड पॅथोजन असतो, जो पॅथोजन असतो त्याला इनऍक्टिव्हेट केलं जातं, त्याला आयदर हाफ किल केलं जातं, त्याला इनऍक्टिव्हेट केलं जातं किंवा वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात, ते आपण पुढे जाणून घेऊ आणि हा एक वॅक्सिनेशन आहे। वॅक्सिनेशन हा एक प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे, म्हणजे कुठल्याही रोगापासून जर वाचायचं असेल तर वॅक्सिनेशन किंवा लसीकरण हा प्रायमरी प्रिव्हेन्शन प्रक्रिया आहे। आता मित्रांनो वॅक्सिन हा एक प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे, यामध्ये वेगवेगळे जे डिझीजेस पुरातन काळामध्ये होते, फॉर एक्झाम्पल मिझेल्स, पोलिओ, टिटेनस, वुपिंग कॉफ, हे सगळे लाईफ थ्रेटनिंग होते, यामुळे बरेचसे ह्युमन पॉप्युलेशन कमी झालं होतं या सगळ्या रोगराईमुळे। या रोगराईसाठी लसीकरण किंवा वॅक्सिनेशन तयार झाले, वॅक्सिन्स तयार झाले आणि यामुळे आज तुम्ही बघू शकता की बरेचसे जे रोग आहेत, ज्या फॉर एक्झाम्पल मिझेल्स, जे गोवर, पोलिओ, टिटेनस, ह्या सगळ्यांसाठी एक वॅक्सिन किंवा एक लस तयार झालेली आहे आणि सध्याच्या केसमध्ये सुद्धा कोविड-19 चा जो पॅन्डेमिक चालू आहे, वॅक्सिनेशन हे एकमेव जरिया आहे ज्या करून आपण हा कोविड-19 शी आपण लढू शकतो। वॅक्सिनेशन जस्ट प्रोटेक्ट नाही करत एखाद्या माणसाला, पण तो एका पूर्ण सोसायटीला प्रोटेक्ट करतो या पर्टिक्युलर रोगापासून। त्यामध्ये एक हर्ड इम्युनिटी येते। हर्ड इम्युनिटी म्हणजे बरेचसे जण एका सोसायटीचे बरेचसे जण जर वॅक्सिनेटेड असेल तर काही लोकांचे एक्सपोज्ड असतात किंवा वल्नरेबल असतात, त्यांना सुद्धा ही रोगराई होऊ नाही शकत, त्याला हर्ड इम्युनिटी असं म्हणलं जातं। आता मित्रांनो वॅक्सिन जो असतो वेगवेगळ्या प्रकारे प्रोड्यूस केला जातो किंवा मॅन्युफॅक्चर केला जातो आणि हा टोटली सेफ असतो। ह्याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते फार कमी असतात किंवा काही वेळेला नसतातही। आता वॅक्सिन जे प्रोड्यूस करतात ते एका छोट्याशा भागमध्ये, जर हा व्हायरस असेल त्याचा एका छोटासा प्रोटीनचा भाग असेल किंवा शुगरचा भाग असेल, त्याच्यापासून वॅक्सिन प्रोड्यूस करू शकतात।
म्हणजे हा जो शुगरचा भाग आहे किंवा प्रोटीनचा आहे तो फक्त आयसोलेट केला जातो, बाकीचा जो व्हायरसचा भाग आहे तो फेकला जातो. काही वेळेला डेड व्हायरसेस किंवा डेड बॅक्टेरिया सुद्धा इनऍक्टिव्हेट केले जातात किंवा मारले जातात किंवा त्याला इनऍक्टिव्हेट केलं जातं. या पॅथोजन्स पासून सुद्धा वॅक्सिन प्रोड्यूस करू शकतात. काही वेळेला एक छोटासा टॉक्सिन असतो, टॉक्साइड भाग असतो. फॉर एक्झाम्पल टायफॉइड मध्ये जो टॉक्साइड असतो, जो टॉक्सिन असतो, तो रिस्पॉन्सिबल असतो त्याच्या पॅथोजेनिससाठी. म्हणून त्याच्या अगेन्स्ट वॅक्सिनेशन म्हणजे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज जनरेट करण्यासाठी हा ऍज अ वॅक्सिन उपयोग करू शकतात. काही वेळेला पॅथोजन जो आहे तो ऍटेन्युएट केला जातो. ऍटेन्युएट म्हणजे त्याला वीक केलं जातं. म्हणजे सपोज त्याचा होस्ट ह्युमन्स आहे तर याला चिक मध्ये ऍक्च्युली प्रॉपगेट केलं जातं, त्यांची वाढ केली जाते. आणि हा नॉन होस्ट मध्ये प्रॉपगेट केल्यामुळे त्याच्यामध्ये काही परिवर्तन होतं आणि ते वीक केला जातो. आणि हा वीक ऍटेन्युएटेड व्हायरस जो असतो किंवा बॅक्टेरिया जो असतो तो इंजेक्ट केला जातो नंतर ह्युमन्स मध्ये, जो की एक इम्युनोजेनिक रिस्पॉन्स तयार करतो आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. मित्रांनो, आता जो मॉलिक्यूल आहे अँटीबॉडी जो आपण आतापर्यंत बोलत आलोय त्याचा आपण स्ट्रक्चर बघून घेऊया. बेसिकली अँटीबॉडीज हे ग्लायकोप्रोटीन्स असतात. ग्लायकोप्रोटीन्स जर हा वर्ड तुम्ही ब्रेक डाऊन केला तर ग्लायको आणि प्रोटीन. ग्लायको जो आहे तो कार्बोहायड्रेट पार्ट आहे, वाईल प्रोटीन जो आहे तो अमायनो ऍसिड्सनी बनलेला असतो. सो हा जो मॉलिक्यूल आहे हा ग्लायकोप्रोटीन आहे. म्हणजे यामध्ये कार्बोहायड्रेट ग्रुप एक असतो आणि एक प्रोटीन ग्रुप असतो. मेजॉरिटी प्रोटीन ग्रुप असतो, कार्बोहायड्रेटचा एक छोटासा ग्रुप असतो, म्हणून याला ग्लायकोप्रोटीन्स असं म्हणलं जातं. अँटीबॉडीज जे असतात ते स्पेसिफिक असतात, म्हणजे एका पर्टिक्युलर अँटीजनलाच ते ओळखू शकतात आणि जाऊन बाइंड होऊ शकतात. ह्याला अँटीजन अँटीबॉडी स्पेसिफिसिटी असं म्हणलं जातं. आता अँटीबॉडी मित्रांनो ह्याला दुसरं नाव आहे इम्युनोग्लोब्युलिन्स किंवा आयजीजीज असंही म्हणलं जातं, जे की एका अँटीजेनिक स्टिम्युलसच्या अगेन्स्ट प्रोड्यूस झालेले असतात. अँटीबॉडीज जनरली प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस करतात. प्लाझ्मा सेल्स जे आपण बघितलं की बी सेल जेव्हा ऍक्टिव्हेट होतात त्यांचं क्लोनिंग होतं. क्लोनिंग झाल्यानंतर त्यांचे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काही प्लाझ्मा सेल्स बनतात आणि काही मेमरी सेल्स बनतात. जे प्लाझ्मा सेल्स असतात त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते अँटीबॉडी प्रोड्यूस करायची. आणि हे जे अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात ह्यांचा रेट जो असतो तो अतिशय हाय असतो. म्हणजे एका सेकंडला हे 2000 अँटीबॉडी मॉलिक्यूल सिक्रीट करू शकतात, एवढी त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते. मित्रांनो, आता तुम्ही स्ट्रक्चर बघितलं अँटीबॉडीचं, एक टिपिकली वाय इंग्लिश अल्फाबेट जो आहे त्या शेपचा बघायला मिळतो. आणि हा जो वाय शेपचा अँटीबॉडी आहे किंवा इम्युनोग्लोब्युलिन आहे हा 4 पॉलिपेप्टाइड चेन्सनी बनलेला असतो. पॉलिपेप्टाइड म्हणजे एक लॉंगर अमायनो ऍसिड्सनी बनलेली चेन असते आणि हे 4 पॉलिपेप्टाइड म्हणजे 4 वेगवेगळे प्रोटीन्स ही तुम्ही बोलू शकता. हे 4 वेगवेगळे पॉलिपेप्टाइड्सनी बनलेले असतात, म्हणजे अमायनो ऍसिड्सनी बनलेले असतात. आणि हे जे 4 पॉलिपेप्टाइड्स आहेत त्यांपैकी 2 हेवी चेन्स असतात. तर हे जे तुम्ही बघू शकता हा वाला जो ब्राऊन कलरचा आहे ह्याला हेवी चेन म्हणलं जातं, वाईल हे जे 2 आहेत ते लाईट चेन आहेत. ओके, सो हे 2 हेवी चेन आणि 2 लाईट चेननी बनलेला असतो एक अँटीबॉडी मॉलिक्यूल. आणि हे दोघं अटॅच्ड असतात डायसल्फाइड ब्रिजेसने. हे जे एस दिसतोय हा डायसल्फाइड ब्रिजेस आहे जे की हे अटॅच केले असतात. आणि हे जे 2 भाग आहेत हे एक लाईट चेन आणि एक हेवी चेन आणि दुसरा लाईट चेन आणि हेवी चेन हे एकमेकांना पुन्हा एकदा डायसल्फाइड बॉन्डनी अटॅच असतो आणि ह्याला हिंज असं म्हणलं जातं. एका टिपिकल अँटीबॉडी मध्ये 2 भाग असतात, एक व्हेरिएबल रिजन मानलं जातं आणि एक कॉन्स्टंट रिजन मानलं जातं. सो हा जे 2 भाग दिसताय तुम्ही ज्यामध्ये एक छोटासा हेवी चेनचा भाग आहे आणि एक छोटासा लाईट चेनचा भाग आहे, याला व्हेरिएबल रिजन असं म्हणतात. आणि हे दोन्ही बाजूला असतात, इकडे एक व्हेरिएबल रिजन आणि इकडे एक व्हेरिएबल रिजन. सो 2 व्हेरिएबल रिजन असतात आणि हा जो भाग आहे हा कॉन्स्टंट रिजन असं मानला जातं. आता प्रत्येक प्लाझ्मा सेल जो असतो प्रत्येक स्पेसिफिक असतो प्रत्येक अँटीजनचे. सो त्या प्रत्येक अँटीजन मध्ये एक पर्टिक्युलर अँटीबॉडी असते जी सगळी सेम असते आणि ही जी अँटीबॉडी आहे एका अँटीजनच्या स्पेसिफिक असते. सो असे बरेच सारे अँटीजन प्लाझ्मा सेल्स असतात जे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. त्या सगळ्यांमध्ये हा जो रिजन आहे तो कॉन्स्टंट राहतो, म्हणजे तो व्हेरी होत नाही. वाईल त्या सगळ्यांमध्ये हा जो भाग आहे तो डिफरंट असतो. त्या हा जो भाग आहे जो की अँटीजनला बाइंड होतो.
अँटीजन जो की एका पॅथोजन वरती प्रेझेंट असतो त्याला हा भाग बाइंड होतो, ज्याला पॅराटोप असं म्हणलं जातं. हा जो भाग आहे हा पॅराटोप म्हणलं जातं आणि हा अँटीजनला एपिटोपला बाइंड होतो. जे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात अँटीजन वरती त्याला एपिटोप म्हणलं जातं आणि जे पार्ट प्रेझेंट असतो अँटीबॉडी वरती त्याला पॅराटोप म्हणलं जातं. आणि हा जो भाग आहे प्रत्येक प्लाझ्मा सेल मध्ये वेगळा असतो किंवा व्हेरी होतो, म्हणून ह्याला व्हेरिएबल रिजन म्हणलं जातं. आणि हा जो भाग आहे तो कॉन्स्टंट असतो प्रत्येक प्लाझ्मा सेल मध्ये, म्हणून त्याला कॉन्स्टंट रिजन असं म्हणलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, हे दोन भाग असतात असे. एका अँटीबॉडीला व्हेरिएबल रिजन आहे ते दोन असू शकतात. काही वेळेला ते सेम पण असू शकतात, एकाच पर्टिक्युलर अँटीजनला बाइंड करू शकतात किंवा वेगवेगळ्या अँटीजनला सुद्धा बाइंड करू शकतात. असे दोन भाग असल्यामुळे त्याला बायव्हॅलेंट अँटीजन, बायव्हॅलेंट अँटीबॉडी असंही म्हणलं जातं. आता मित्रांनो, जेव्हा एक अँटीजन अँटीबॉडीला अटॅच होतात तेव्हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होते. ओके, जेव्हा पण एक अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स स्टडी केली जाते त्याला सेरोलॉजी असं म्हणलं जातं. त्या फील्डला सेरोलॉजी असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अँटीबॉडी आणि अँटीजन स्पेसिफिक असतात. म्हणजे अँटीबॉडी एवढी स्पेसिफिक असतात की ते एका पर्टिक्युलर अँटीजनलाच बाइंड होणार. आता अँटीजन जर तुम्ही बघितला, हा एक अँटीजन मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे अँटीजेनिक डिटर्मिनंट्स आहेत. म्हणजे हे प्रोटीन्स असतात, स्पाइक प्रोटीन्स असू शकतात. व्हायरसच्या तुलनेमध्ये हा स्पाइक प्रोटीन असू शकतो जे की बाहेरचा सरफेस आहे. ओके, याला अँटीजन डिटर्मिनंट्स म्हटलं जातं किंवा एपिटोप्स असंही म्हटलं जातं, जे की अँटीबॉडीला बाइंड होणार असणार, म्हणून याला एपिटोप्स असं म्हटलं जातं. आता आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर बघितलं मित्रांनो, अँटीबॉडीचं स्ट्रक्चर बघितलं तर हा जो भाग आहे जो की लाईट चेन आणि हेवी चेननी बनलेला असतो, एक छोटासा भाग, त्याला पॅराटोप म्हटलं जातं. सो पॅराटोप बाइंड होतो अँटीजनशी, एपिटोपशी. सो पॅराटोप ऑफ अँटीबॉडी आणि एपिटोप ऑफ अँटीजन हे स्पेसिफिक असतात. लॉक अँड की मॉडेल सारखं, एक चावी आणि एक लॉक असे बाइंड होतात आणि त्याच्यामुळे असं अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स प्रोड्यूस होतो, जे की पुढे जाऊन फॅगोसायटोसिस होतं त्यांचं, मॅक्रोफाज त्यांना एनगल्फ करून घेतो. मित्रांनो, आता आपण ब्लड ग्रुपिंग बघूया. प्रत्येक व्यक्तीचं जर वेगवेगळं ब्लड असतं, ए बी ए बी ओ, हे काय असतं, याचं बेसिस काय आहे हे सगळं जाणून घेऊया. तर मित्रांनो, ब्लड मध्ये आपल्याला माहिती की काही सेल्स असतात ज्याला आरबीसी असं म्हणलं जातं, जे की ऑक्सिजन कॅरी करतात वेगवेगळ्या पार्टसाठी. आता हा जो आरबीसी आहे त्याच्यावरती काही अँटीजन्स असतात. अँटीजन्स म्हणजे काही प्रोटीन्स असतात, मेम्ब्रेन प्रोटीन्स असतात, जे मेम्ब्रेन मध्ये एम्बेडेड असतात, त्याला मेम्ब्रेन प्रोटीन्स म्हणलं जातं. आणि काही व्यक्तींमध्ये हे वेगळे असतात तर काही व्यक्तींमध्ये हे वेगळे असतात. एक असेल तर काही वेगळे असतात. तर हे का असतं आणि ह्याच्यामुळे काय ब्लड ग्रुप्स तयार होतात हे सगळं जाणून घेऊया. हा जो अँटीजन प्रेझेंट असतो आरबीसी वरती, वेगवेगळे अँटीजन प्रेझेंट असतात, एक नसतो, वेगवेगळे असतात. आणि डिपेंडिंग ऑन विच अँटीजन इज प्रेझेंट, म्हणजे कुठला अँटीजन आरबीसी वरती प्रेझेंट आहे. तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल अँटीजन काय, म्हणजे आपण अँटीजन का म्हणतोय आरबीसी वरती, हे तर स्वतःचे सेल्स आहेत आपले, मग आपण अँटीजन का म्हणतोय. आता मित्रांनो, अँटीजन काय आहे, एनी फॉरेन मटेरियल विच कॅन इंड्यूस अ इम्युनोजेनिक रिस्पॉन्स. म्हणजे माझं ब्लड एखाद्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर केलं ते ऑब्विसली ऍज अ अँटीजन ऍक्ट करेल, कारण की ते माझं ब्लड आहे, ते त्याचं स्वतःच नाहीये. म्हणून काही असे अँटीजन्स असतात किंवा प्रोटीन्स असतात जे इम्युनोजेनिक रिस्पॉन्स तयार करतात. एखाद्याचं ब्लड ग्रुप ए असेल आणि त्यांनी ट्रान्सफर केलं बी ला, तर तो एक अँटीजन मानला जातो, कारण की तो फॉरेन मटेरियल आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्याकडे अँटीबॉडीज जे असतील ते अटॅक करतील, म्हणून हा एक अँटीजन आहे. तर हे जे वेगवेगळे अँटीजन किंवा वेगवेगळे प्रोटीन्स जे प्रेझेंट असतात ब्लड्स वरती, ते वेगवेगळे असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि डिपेंडिंग ऑन दॅट वेगवेगळे ब्लड ग्रुप्स तयार केले गेले आहेत. फॉर एक्झाम्पल एबीओ, जो की मोस्ट कॉमन आहे, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. मग आर एच निगेटिव्ह, आर एच पॉझिटिव्ह, हा एक अगेन ब्लड ग्रुप सिस्टीम आहे. मग डफी, किड, लुईस, पी, एमएनएस, बॉम्बे ब्लड ग्रुप, जो की बॉम्बे मध्ये डिस्कवर केला होता. सो असे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स आहेत ज्यांनी काही सायंटिस्टनी डिस्कवर केला आणि त्यांचं नाव दिलं. तेव्हा काही ठिकाणी तो डेव्हलप झाला आणि काही ठिकाणी त्याचं नाव दिलं गेलं. तर असे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स आपण बघून घेऊया. मित्रांनो, एबीओ ब्लड ग्रुप जो आहे तो सर्वात पहिल्यांदा कार्ल लँडस्टायनरनी 1900 मध्ये डिस्कवर केला होता. त्यामध्ये ए, बी आणि ओ हे तीन ब्लड ग्रुप्स डिस्कवर केले होते. चौथा जो होता ए बी,
तो त्याच्या स्टुडंट्सनी नेम्ड डी कॅस्टेलो आणि स्टर्ली त्यांनी 1902 मध्ये डिस्कवर केला होता आणि यासाठी कार्ल लँडस्टायनरला नोबेल प्राइज मिळालं होतं 1900 मध्ये. आता मित्रांनो, कार्ल लँडस्टायनरला असं आढळून आलं की ह्यूमन रेड ब्लड सेल्स आरबीसी जे असतात तर त्यांवरती काही अँटीजन्स असतात प्रेझेंट आणि डिपेंडिंग ऑन अँटीजन्स दोन प्रकारचे अँटीजन्स असतात आणि त्यांनी त्याला नाव दिलं ए आणि बी. तर एका आरबीसी वरती तुम्ही बघितलं तर एक ए अँटीजन असतो आणि दुसऱ्यावरती बी अँटीजन असतो आणि तिसरा जो आहे तो ए बी, त्याच्यावरती ए आणि बी दोन्हीही अँटीजन प्रेझेंट असतात म्हणून त्याला ए बी असं नाव दिलं त्यांनी. आणि चौथा अजून एक ब्लड ग्रुप असतो ज्याच्यावरती कुठलाच अँटीजन प्रेझेंट नसतो आणि त्याला त्यांनी ओ ब्लड ग्रुप असं नाव दिलं. आता मित्रांनो, त्यांनी दुसरी गोष्ट अशी आढळली की जर ए अँटीजन असेल, एका व्यक्तीचा ए जर अँटीजन असेल त्याच्या रेड आरबीसीज वरती, तर त्याच्या सिरम मध्ये म्हणजे त्याच्या ब्लड मध्ये बी ची अँटीबॉडीज प्रेझेंट असतात आणि जर बी अँटीजन त्याच्या आरबीसी वरती जर असेल एका व्यक्तीच्या तर त्याच्या ब्लड मध्ये ए अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. हे त्यांनी डिस्कवर केलं. मित्रांनो, आता एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम जी आहे ते आपण जाणून घेऊया. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम क्लासिफाय केली आहे अकॉर्डिंग टू प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स ऑफ अँटीजन ए आणि अँटीजन बी. म्हणजे अँटीजन ए आणि अँटीजन बी प्रेझेंट आहे किंवा ॲब्सेंट आहे एका पर्टिक्युलर आरबीसी वर, त्याप्रमाणे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स क्लासिफाय केले. तर ते आपण जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदा ए ब्लड ग्रुप. आता ए ब्लड ग्रुप का? कारण की त्या व्यक्ती ए ब्लड ग्रुपच्या व्यक्तीवरती त्याच्या आरबीसी वरती ए अँटीजन प्रेझेंट असतो आणि तेच जर त्याच्या प्लाझ्मा मध्ये बघितलं, त्याच्या ब्लड मध्ये बघितलं तर बीच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. दुसरी गोष्ट, बी वरती बी अँटीजन असतो आणि त्याच्या ब्लड मध्ये एच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे एबी ब्लड ग्रुप सिस्टीम. आता एबी ब्लड ग्रुप सिस्टीम वरती ए आणि बी दोन्हीही अँटीजन्स प्रेझेंट असतात, पण विशेष म्हणजे त्याच्या प्लाझ्मा मध्ये, त्याच्या ब्लड मध्ये कुठल्याही प्रकारचे किंवा ए किंवा बी चे अँटीबॉडीज प्रेझेंट नसतात किंवा ॲब्सेंट असतात. आणि चौथा जो आहे ओ ब्लड ग्रुप. आता ओ ब्लड ग्रुप वरती विशेष म्हणजे ए किंवा बी दोन्हीही अँटीजन प्रेझेंट नसतात, पण त्याच्या प्लाझ्मा मध्ये ए आणि बी दोघांच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. हे आहे वेगवेगळे ब्लड ग्रुप सिस्टीम. आता मित्रांनो, जर आपण बघितलं की ए चा जो व्यक्ती आहे त्याला कुठलं ब्लड मिळेल, जर त्याला ब्लड पाहिजे असेल, ट्रान्सफर करायचं असेल तर ते डोनर्स कुठले असतील ते आपण बघून घेऊया. ते इमर्जन्सी मध्ये ए चं ब्लड ग्रुप असेल तर त्याला ए चा व्यक्ती, कारण की ए कॉम्पॅटेबल आहे, ए चंच मिळणार त्याला आणि दुसरं म्हणजे ओ चं मिळणार. आता बी चं का नाही मिळणार? कारण की बी च्या अगेन्स्ट अँटीबॉडीज आहे. बी चं ब्लड ग्रुप त्याला मिळालं तर त्याचे जे अँटीबॉडीज आहेत ते अटॅक करतील त्याच्यावरती आणि ते डिस्ट्रॉय करतील, म्हणून बी चा जो ब्लड आहे तो मिळणार नाही. ओ चं का मिळेल? कारण की ओ वरती कुठलाही अँटीजन प्रेझेंट नाहीये, म्हणून ओ चं त्याला ब्लड ग्रुप मिळू शकेल. दुसरंच बी, सिमिलरली बी चं आहे त्याला बी आणि ओ मिळेल पण ए चं नाही मिळणार. आणि शेवटचा आहे एबी. आता एबी वरती दोन्हीही अँटीजन प्रेझेंट आहे, ए आणि बी, म्हणून ए चं पण चालेल, बी चं पण चालेल आणि एबी चं पण चालेल आणि ओ चं पण चालेल. म्हणून हा जो आहे तो युनिव्हर्सल रेसिपियंट आहे आणि त्याला कुठलंही ब्लड मिळू शकेल, प्रोव्हाइडेड की तो आर एच पॉझिटिव्ह आहे किंवा आर एच निगेटिव्ह आहे. त्यावरती आपण नंतर येऊया, पण त्याला कुठलंही ब्लड ए बी ओ आणि ए बी हे चारही चालेल त्याला. नेक्स्ट आहे ओ. आता ओ वरती कुठलाही अँटीजन प्रेझेंट नाहीये, पण त्याच्या सिरम मध्ये ए आणि बी दोन्ही अँटीबॉडीज प्रेझेंट आहे, म्हणून त्याला फक्त आणि फक्त ओ चंच ब्लड ग्रुप चालेल, बाकी कुठल्याही व्यक्तीचं ब्लड ग्रुप नाही चालणार. आणखीन एक गोष्ट म्हणजे ओ जर बघितलं तुम्ही तर तो सगळ्यांना चालतोय, म्हणजे ए ला पण चालतोय, बी ला पण चालतोय आणि ए बी ला पण चालतोय. का? कारण की त्याच्यावरती कुठलेही अँटीजन प्रेझेंट नाहीये, ए बी पैकी कुठलाही अँटीजन प्रेझेंट नाहीये, म्हणून तिघांना आणि चौघांनाही तो ओ चालतोय, म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर असं म्हणतात. नेक्स्ट आहे आर एस फॅक्टर. आर एस फॅक्टर आणखीन एक ब्लड ग्रुप आहे जो की एबीओ च्या संगत जातो, म्हणजे ए बी ब्लड ग्रुप जेव्हा डिटरमाइन केला जातो त्यासोबत आर एच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हा सुद्धा डिटरमाइन केला जातो. आणि जेव्हा पण ब्लड ग्रुपिंग डिटरमाइन केलं जातं तर त्या व्यक्तीचं ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह
असं रिझल्ट येतात. म्हणजे हे काय ए पॉझिटिव्ह म्हणजे ए ब्लड ग्रुप आणि पॉझिटिव्ह म्हणजे RH पॉझिटिव्ह म्हणजे RH फॅक्टर प्रेझेंट आहे. तर RH फॅक्टर काय आहे हे आपण जाणून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल RH फॅक्टर जो आहे तो आणखीन एक प्रोटीन आहे किंवा अँटीजन आहे जो RBC वरती प्रेझेंट असतात अलॉंग विथ ए आणि बी. आता मित्रांनो RH पॉझिटिव्ह जो आहे RH फॅक्टर जो आहे तो पुन्हा एकदा लँडस्टायनर आणि वायनरने डिस्कवर केला होता 1940 मध्ये. तर त्यांनी हा जो RH फॅक्टर आहे सर्वात पहिल्यांदा रिसस नावाच्या एका मंकीवरती, रिसस म्हणजे एक जात असते मंकीची, त्याला रिसस मंकी म्हणलं जातं. तर त्या रिसस मंकी मध्ये हे त्यांनी डिस्कवर केला होता म्हणून त्यांनी RH फॅक्टर असं नाव दिलं होतं. आता मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला RH पॉझिटिव्ह असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तो RH फॅक्टर किंवा डी अँटीजन असंही म्हणलं जातं. ABCD पैकी डी जो अँटीजन आहे तोही मानला जातो RH पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हला. जर एका व्यक्तीमध्ये RH फॅक्टर किंवा डी अँटीजन प्रेझेंट असेल त्याच्या RBC वरती तर त्याला RH पॉझिटिव्ह मानलं जातं आणि तोच जर ऍबसेंट असेल तर त्याला RH निगेटिव्ह असं मानलं जातं. आता मित्रांनो RH फॅक्टर किंवा डी अँटीजन जो आहे तो एक स्ट्रॉंग इम्युनोजेनिक रिस्पॉन्स तयार करतो. याचा अर्थ काय होतो म्हणजे जेव्हा पण RH फॅक्टर असलेला ब्लड एखाद्या RH निगेटिव्ह माणसामध्ये गेला तर त्याच्या अगेन्स्ट जे अँटीबॉडीज तयार होतील ते खूप फास्ट असतील आणि खूप स्ट्रॉंग असतील. म्हणजे त्यांचा जो इम्युनोजेनिक रिस्पॉन्स आहे तो खूप स्ट्रॉंग असतो. डिपेंडिंग हा जो रिस्पॉन्स असतो इम्युनोजेनिक रिस्पॉन्स असतो तो अँटीजन वरती डिपेंड असतो. काही अँटीजन जे असतात ते वीक अँटीजन इम्युनोजेनिक रिस्पॉन्स तयार करतात, काही मिडल, काही जे असतात ते एकदम स्ट्रॉंग अँटीजेनिक रिस्पॉन्स तयार करतात. त्यांपैकीच जो RH फॅक्टर जो आहे आणि डी अँटीजन जो आहे तो एक स्ट्रॉंग इम्युनोजेनिक रिस्पॉन्स तयार करतो. आणि हा जो RH ब्लड ग्रुप आहे तो एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जेव्हा आपण ब्लड ट्रान्सफ्युजन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ब्लड ट्रान्सफर करायचा असेल तर हा जो RH फॅक्टर आहे तो डिटरमाइन केला जातो. आणि हा डिटरमाइन न करता जर ब्लड ट्रान्सफर केलं तर चान्सेस असतात की ते जे ब्लड ट्रान्सफर झालेलं आहे त्याच्या अगेन्स्ट जर अँटीबॉडीज असतील प्रेझेंट एका व्यक्तीमध्ये तर ते अटॅक करतील. आता मित्रांनो एक गर्भवती महिला जर असेल आणि तिचा ब्लड एक RH निगेटिव्ह असेल म्हणजे तिच्या ब्लड ग्रुपमध्ये RBCs वरती RH फॅक्टर प्रेझेंट नाहीये पण काही चान्सेसने तिच्या गर्भामध्ये RH पॉझिटिव्हचा शिशू जन्माला आला म्हणजे त्याचा ब्लड ग्रुप जो आहे RH पॉझिटिव्ह निघाला तर तिच्या बॉडीमध्ये RH पॉझिटिव्हच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज डेव्हलप होतात. त्या पहिल्या शिशूला काय होणार नाही पण त्याच्या पुढचा जर शिशू पुन्हा एकदा RH पॉझिटिव्ह आला तर ते जे अँटीबॉडीज तयार झाल्यात पहिल्या एन्काउंटर मध्ये ते त्या गर्भावरती अटॅक करतील. त्याचे जे RBCs आहेत ते सगळे डिस्ट्रॉय करतील आणि हा जो डिझीज आहे त्याला HDN किंवा हिमोलायटिक डिझीज ऑफ न्यूबॉर्न असं म्हणलं जातं. आणि हा इन्व्हॉल्व असतो इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस जे की इरिथ्रोसाइट्स मेनली RBCs जे असतात त्यांना डिस्ट्रॉय करतात बिकॉज ऑफ अँटीबॉडी प्रेझेंट इन द वुमन कॅरिंग द फिटस. आता पुरातन काळामध्ये मित्रांनो हे माहित नव्हतं बरेच वेळा की RH पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा काही ब्लड ग्रुप्स असतात किंवा काय असतात. त्यावेळी बऱ्याच वेळा पहिल्या गर्भानंतर दुसरा जो गर्भ धारण करायची एखादी महिला आणि त्याच्यामध्ये RH निगेटिव्ह पॉझिटिव्हचा असा क्लॅश झाला व्हायचा तर त्यावेळी तो जो गर्भ होता तो म्हणजे मिसकॅरेज व्हायचं त्याचं. तर हे पहिल्यांदा माहित नव्हतं माणसांना. तर नंतर जेव्हा जेव्हा प्रगती झाली जेव्हा जेव्हा ए ब्लड ग्रुप RH पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळायला लागलं त्याच्या सायमल्टेनियसली त्याच्या बरोबर मेडिकल सायन्स मध्ये पण प्रगती झाली आणि त्यामध्ये आता जर अशी केस असेल की RH निगेटिव्ह मदर असेल आणि जो ब्लड ग्रुप प्रेझेंट असेल शिशूमध्ये गर्भामध्ये RH पॉझिटिव्ह असेल तर त्या गर्भाला आपण वाचवू शकतो. त्या केसेसमध्ये काय केलं जातं जी RH निगेटिव्ह मदर आहे तिच्यामध्ये एक इंजेक्शन दिलं जातं अँटी RH अँटीबॉडीचं. म्हणजे जे काय RH पॉझिटिव्ह अँटीबॉडी प्रेझेंट असतील त्या महिलामध्ये तर ते अँटीबॉडीज जाऊन अटॅच होतील जे की आपण अँटी RH अँटीबॉडी इंजेक्ट केलेले आहेत आणि त्यानेकरून काय होईल की जो गर्भ आहे जो गर्भाचा शिशू आहे ज्यामध्ये RH पॉझिटिव्ह अँटीबॉडीज आहेत RH पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे
ते वाचू शकेल. तर या सायन्समुळे आता आपण या स्टेटमध्ये करंट स्टेटमध्ये हा जो केस आहे ज्यावेळी इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस होत असतं तो आपण रोखू शकतो.